ठाण्यातील बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरी महत्त्वाची बैठक। या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे नेते होते उपस्थित। बंडोबांची समजूत काढण्यासाठी बैठकीत चर्चा। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तसंच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे। यावरून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर टीका केली। यावेळी त्यांनी भाजपनं गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे। उल्हासनगरातील गुंडगिरी संपवायची असेल तर भाजपला मतदान करा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरमधल्या सभेत केलं। यावेळी त्यांनी पप्पू कलानींवर नाव न घेता टीका केली, तर त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधलेला आहे। पुण्यातील भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला। त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी त्यांच्यावर टीका केली। पूजा मोरे यांनी निवडणुकीआधीच पराभव स्वीकारल्याचा टोला लक्ष्मण हाकेंनी लगावला। पूजा मोरे हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। वसई विरारमधल्या राजकीय घडामोडींना मोठं वळण आलेलं आहे। भाजपनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला। बवियाचे 25 वर्षांपासूनचे जुने कार्यकर्ते मनीष राऊत यांनी आपल्या कुटुंबासह आणि शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे। गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला धक्का बसलाय। शिवसेनेचे विभाग प्रमुख गणेश शिंदेसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। पक्षात नव्यानं येणाऱ्यांना पद आणि उमेदवारी दिल्यामुळे जुने शिवसैनिक नाराज झाले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। उल्हासनगरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नंदुरबार संपर्क प्रमुख आणि उल्हासनगर 3चे विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। चंद्रपूरचे भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांना पदमुक्त करण्यात आलं। त्यांच्या पदमुक्तीवर भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी खुलासा केला। काही ठिकाणी मित्र पक्षांना, काही ठिकाणी सामाजिक समीकरण, तर काही ठिकाणी विशिष्ट कारणांमुळे सर्वांना विश्वासात घेऊन बदल केल्याचं जोरगेवार यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांची प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली आहे। दीपक बडगुजर आता नाशिकच्या प्रभाग 29 मधनं भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून लढणार आहेत। मात्र या प्रभागात त्यांना भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे यांचं आव्हान आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या 7व्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली। मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी माघार घेतल्यानं महेश पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे। डोंबिवलीमधील प्रभाग 27D मधील महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले। उमेदवारी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या आणि भाजपच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या भाजपच्या बंडखोर धनश्री तोडकर यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्याने माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। बेस्ट प्रशासनाकडनं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टेअरिंग न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जानेवारी ते मार्च कालावधीत पावसाचा अंदाज। दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पंजाब हरियाणामध्ये कमी पावसाची शक्यता आहे। पावसाचा रब्बी पिकांवर परिणाम होणार नाही।